नमस्कार मित्रांनो, मतदान कार्डामध्ये दुरुस्ती करण्याची ऑनलाईन पद्धत बदललेली आहे मित्रांनो. कारण त्यामध्ये आता ई साइन नावाचं एक नवीन फीचर आलेलं आहे. त्यामुळे हा फॉर्म आता तुम्हाला नव्या पद्धतीने भरावा लागणार आहे. त्याची संपूर्ण पद्धत बदललेली आहे. जर तुम्हाला तुमच्या नावामध्ये बदल करायचा असेल, वडिलांचे नाव पतीचं नाव जोडायचं असेल, तुमच्या जन्मतारीख पत्ता अपडेट करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला नवीन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करून दाखवतो. गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओमधून देत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला गुगल वर यायचं आहे. गुगल वर आल्यानंतर त्या ठिकाणी voter.eci असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुमच्या समोर हे पेज ओपन होईल. त्याच्यावरती वोटर सर्व्हिसेस पोर्टल हा जो 1 नंबरचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक अशा प्रकारचा जे आहे इंटरफेस ओपन होईल. त्याच्यावरती अनेक प्रकारचे ऑप्शन दिसतील, परंतु ह्या सर्वांचा आपल्याला लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची नोंदणी त्याच्यामध्ये असणं आवश्यकता आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करा किंवा लॉग इन करा. जर खाता असेल तर लॉग इन करू शकता. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला साइन अप वर क्लिक करायचं आहे. सोपं आहे. फक्त मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस ते ऑप्शनल आहे, टाका. त्यानंतर कॅप्चा जे आहे तर कॅप्चा टाका आणि कंटिन्यू वर क्लिक करा. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करा. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा टाका आणि रिक्वेस्ट ओटीपी ह्या ऑप्शन वरती क्लिक करा. आता ओटीपी माझ्या मोबाईल वरती आलेला आहे, तो ओटीपी मी ते टाकत आहे. टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय अँड लॉग इन हे ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर, तुम्ही ऍप्लिकेशन कोणासाठी करता, तुमच्यासाठी करता का घरचे जे आहेत फॅमिली मेंबर साठी करता. तर या ठिकाणी ज्यांच्यासाठी करता त्यांचा इपिक नंबर त्या ठिकाणी म्हणजे मतदान कार्ड क्रमांक येणार आहे. मी स्वतःसाठी करत आहे त्यामुळे माझा मतदान कार्ड तिथे आलेला आहे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली हा डेटा तिथे फेच होणार आहे. त्याच्या खाली ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा तुमचा पार्ट नंबर आणि सिरियल नंबर, प्रभाग क्रमांक आणि सिरियल क्रमांक तुमचा अनुक्रमांक दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिसतील. यापैकी पहिला पर्याय तुम्हाला मतदारसंघ बदलून दुसरीकडे जर शिफ्ट व्हायचा असेल तर त्यासाठी हा पर्याय वापरून माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे करेक्शन ऑफ एंट्रीज, त्याच्यामध्ये तुम्हाला नाव, वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव बदलायचं असेल, मोबाईल नंबर त्याचबरोबर पत्ता आणि फोटो अपडेट करायचा असेल तर या दुसऱ्या नंबरच्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन ओके या बटनवरती सबमिट करायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आपलं आधार कार्ड आणि वोटर कार्ड वरचं नाव सेम असायला पाहिजे. आधारशी आपला मोबाईल नंबर जोडलेला असायला पाहिजे. ई साइनची प्रक्रिया सुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे आधार आणि वोटर कार्ड याच्यावरती नावामध्ये जर फरक असेल तर ऑनलाईन पद्धत वापरून पूर्ण प्रक्रिया करून घ्या असं सुद्धा सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला हा जो पर्याय आहे निवडून आपल्याला ओके केल्यानंतर तुमच्या समोर 8 नंबरचा हा जो फॉर्म आहे तो फॉर्म ओपन होणार आहे. हा सर्व फॉर्म अशा प्रकारे दिसतो. आपल्याला हा संपूर्ण फॉर्म योग्य माहितीसह भरायचा आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे करेक्शन ऑफ एंट्रीज इन इलेक्ट्रोल. त्या ठिकाणी उजव्या साईडला भाषा बदलायचं सुद्धा पर्याय आहेत. त्यामुळे तुम्हाला योग्य जी भाषा वाटेल त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता आणि भाषा जी आहेत आपल्या सोयीची करून अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता. पुढे बघा माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र, तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसेल, त्या ठिकाणी तुमचा मतदारसंघाचा नंबर आणि तालुका दिसेल. त्या ठिकाणी नेक्स्ट पर्याय दिसत आहे, त्या नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही बी म्हणजे डिटेल्स या पर्यायामध्ये जाल, फॉर्म ह्या विभागामध्ये जाल. त्या ठिकाणी बघा आपलं नाव आणि इपिक नंबर म्हणजे मतदार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी दिसत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर तुमचा स्वतःचा टाकून द्यायचा आहे आणि त्याच्या खालीच मोबाईल नंबर सेल्फ म्हणून दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्हाला स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा टाकून घ्यायचा आहे. मी माझ्या केसमध्ये आता टाकून घेत आहे आणि त्यानंतर उजव्या कोपऱ्यात येऊन नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पुढच्या ऑप्शन मध्ये याल. त्याच्या खाली बघा ऍप्लिकेशन ऑफ करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोलोड. सर्वात महत्वाचा हाच भाग आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला नाव बदलता येणार आहे, जेंडर बदलता येणार आहे, डेट ऑफ बर्थ बदलता येणार आहे, रिलेशन टाईप म्हणजे नातेसंबंध बदलता येणार आहे, रिलेटिव्हचं नाव सुद्धा कमी जास्त बदलत असेल त्या ठिकाणी करू शकता. आधार क्रमांक ऍड्रेस आहे
मोबाईल नंबर आहे आणि फोटो इत्यादी सर्व गोष्टी आहेत। तर मी माझ्या केसमध्ये फक्त 3 गोष्टींमध्ये मला दुरुस्ती करायची आहे। नावामध्ये थोडासा बदल आहे, त्या ठिकाणी जन्मदिनांक आणि फोटो हे दोन्ही मी अपडेट करून घेणार आहे। तर त्यासाठी हे 3 ऑप्शन वरती क्लिक करतो। या ठिकाणी मॅक्झिमम तुम्ही फक्त एका वेळी 4च करू शकता। तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, खाली दिलेलं आहे नाव टाकताना आपल्याला पहिलं नाव आणि सरनेम हे 2च ऑप्शन दिले। त्या पहिल्या नावामध्ये आपल्याला तुमचं नाव आणि वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव ते एकत्र टाका आणि आडनावाच्या ठिकाणी सरनेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे। यस क्लिक करा। त्याच्या पुढे डेट ऑफ बर्थ म्हणजे आपलं जे जन्मतारीख आहे ती टाकायची आहे। जन्मतारीख मी इथे टाकून घेतो। त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला इथे जे नावामध्ये करेक्शन आहे ते ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन होत असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्या ठिकाणी कीबोर्डचा हा जो पर्याय दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर त्याला थोडंसं वरती सरकून घ्या। वरती सरकून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जे काही अक्षर आहेत तुमच्या आडनावाचे ते सिलेक्ट करून घ्यायचे खालचे आणि त्यानंतर वरचे निवडायचे आहेत। पुढे आल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफ जोडायचा आहे। फोटोग्राफ जोडण्यासाठी म्हणजे 4.5 बाय 3.5 ही जी सेंटीमीटर मध्ये साईज आहे ती सांगितलेली आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा अशा प्रकारे फोटो तुमचा येणार आहे। त्याला तुम्ही कमी जास्त झूम किंवा साईज नुसार करू शकता, रोटेट सुद्धा करू शकता। हा पर्याय त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। त्याच्यावरती सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली हा मेसेज तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे। क्लिक करा। क्लिक केल्यानंतर खाली सपोर्टिंग डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला दिसेल। त्यापैकी हे आधार बेस असल्यामुळे सध्या मी माझ्या ठिकाणी आधार जोडत आहे। आधार त्या ठिकाणी जोडून घेतो। आधारचा PDF करायचा आहे ते जोडायचं आहे। दोन्ही ठिकाणी मी माझा आधार जोडून घेत आहे। आधार घेतल्यानंतर पुढे जोडून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर त्या ठिकाणी डिक्लेरेशन तुम्ही वाचून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला तुमची तारीख आजची दिसेल आणि आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे। नेक्स्ट करायचं आहे। पुढे बघा ई सबमिशन या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा आणि त्याचबरोबर प्रिव्ह्यू आणि सबमिट हे करून घ्यायचं आहे। तर त्या ठिकाणी मी महत्वाची ई साइनची प्रक्रिया आहे, लक्ष देऊन पहा मित्रांनो। त्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर 8 नंबरचा फॉर्म आपण भरलेल्या माहितीनिशी दिसणार आहे। ती माहिती एक वेळेस बरोबर आहे का खात्री करून घ्या, नसेल तर एडिट करू शकता किंवा डाउनलोड सुद्धा करून ठेवू शकता। त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मित्रांनो ई साइन अँड सबमिट अशा प्रकारचं हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर यस करा आणि त्या ठिकाणी यस केल्यानंतर तुमच्या समोर ई साइनचा हा जो पर्याय आहे हा पर्याय त्या ठिकाणी ओपन होणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर आणि त्याचबरोबर OTP सबमिट करायचा आहे। आधार कार्ड आणि OTP सबमिट केल्यानंतर तुमचं जे ई हस्ताक्षर आहे, ई साइन जे आहे ती होणार आहे आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी तुमचा हा जो रेकॉर्ड आहे सक्सेसफुली सेव्ह होणार आहे। त्याचबरोबर हा जो तुम्ही एक्नॉलेजमेंट नंबर आहे तो डाउनलोड करून ठेवा। डाउनलोड करून ठेवल्यानंतर तोच एक्नॉलेजमेंट नंबर घेऊन तुम्ही काही दिवसांनी पाहू शकता। साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी आहे, परंतु लवकरच ते जे आहे अप्रूव्हल होत असतं। तर त्या ठिकाणी त्याच एक्नॉलेजमेंट नंबर नुसार तुम्ही तुमचं इपिक कार्ड म्हणजे वोटर ID कार्ड डाउनलोड करू शकता सॉफ्ट कॉपी आणि त्याचबरोबर बदल झालेले जे नवीन कॉपी आहे ती कॉपी तुमच्या PVC कार्ड स्वरूपामध्ये घरी पोस्टाने येऊन जाईल। अशाच प्रकारच्या माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू।